सो बेसिकली तू स्वतःवर जेव्हा प्रेम करशील ना, तेव्हा तू दुसऱ्यांवर प्रेम करशील. विचारांमध्ये खूप शक्ती आहे. फक्त ते कसे वापरायचे, कसे बोलायचे हे फक्त शिकणं महत्वाचं आहे. आज जर आपल्याकडे जे आहे ना, ते आनंदाने एक्सेप्ट करायची तयारी तीच कमी झालेली आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू आणि आय लव्ह यू. आज माझ्या हातात काय आहे? तुला बदलू शकत नाही. आज मी त्यांना बदलू शकत नाही. मग माझ्याकडे काय आहे? स्वतःला बदल. तुमच्या आयुष्यात असे काही अप अँड डाऊन्स येतात, की युनिव्हर्स, ब्रह्मांड किंवा त्या शक्ती त्या गोष्टी तुमच्या समोर आणतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? की तुम्हाला स्वतःला तुम्ही कसे हवे आहात हे तुम्ही आधी व्हिज्युअलाइज करा. त्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होत असतात. आरशात बघून तू खूप दिवसभर मेहनत घेत आहेस. खरंच थँक्यू. कधी आपण स्वतःला म्हणतो का, की मी आजचा दिवस बघते, थँक्यू सो मच. मी खूप आभारी आहे त्या परमेश्वराची. हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं नवराष्ट्र पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. कारण आपल्या मागच्या रेकी या विषयावर आपण केलेल्या 2 एपिसोड्सला तुम्ही जो काही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, त्यासाठी पुन्हा एकदा तुमचं मनापासून धन्यवाद म्हणेन. आज सुद्धा मी तुमच्यासाठी असाच काही एक खास वेगळा विषय घेऊन आली आहे. तो म्हणजे सध्या सोशल मीडियावरती ट्रेंडिंग असलेला लॉ ऑफ अट्रॅक्शन. आज तुम्ही सोशल मीडियावरती अनेक एपिसोड्स आणि पॉडकास्ट पाहिले असतील, ज्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे अनेकांनी त्यांची स्वप्न कशा पद्धतीने पूर्ण केलेली आहे, हे तुम्ही ऐकलं असेलच. पण काय खरंच लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे आपण आपले स्वप्नातलं आयुष्य किंवा ड्रीम लाईफ आहे ते जगू शकतो? आपल्याला हवं ते यश मिळू शकतो का? अशाच अनेक प्रश्नांवरती आजच्या या पॉडकास्टमध्ये एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आणि ह्या चर्चेसाठी आज आपल्या ह्या स्टुडिओमध्ये एक असा व्यक्तिमत्व आलेला आहे, जिचा आवाज खरं तर रेडिओ आकाशवाणीवर तुम्ही ऐकला असेल. याशिवायच एक अभिनेत्री, निवेदिका, 90हून अधिक जाहिराती आणि 20 वर्षाचा दांडगा असा दूरदर्शन सह्याद्रीवरचा तिचा अनुभव. खरं तर कलाकार आणि अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहेच. त्याशिवाय रेकी ग्रँड मास्टर, हीलर आणि टॅरो कार्ड रीडर अशी सुद्धा तिची ओळख आहे. त्याशिवाय आई कुठे काय करते ह्या मालिकेमधून अरुंधतीची नणंद म्हणजेच विशाखा ह्या भूमिकेमुळे सगळ्यांचाच, आपल्या सगळ्यांचाच घराघरात आणि मनामध्ये सुद्धा तिने असं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. ती म्हणजे पूनम चांदोरकर. तर खरं तर आज आपण पूनम सोबत छान गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत तिचा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अनुभव कसा होता. खरं तर इतकं सुंदर ग्लॅमर वर्ल्डमध्ये तिची एक ओळख असताना सुद्धा स्पिरिच्युअलिटीकडे ती कशा पद्धतीने वळली आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे तिच्या आयुष्यात काय बदल घडले, ह्या सगळ्या गोष्टींवरती आज आपण तिच्याशी छान गप्पा मारणार आहोत. तर चला स्वागत करूया पूनमचं आणि सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला. तो म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन आयुष्यामध्ये कशा पद्धतीने बदल घडवतात आणि कशा पद्धतीने आपण सुद्धा आपल्या ड्रीम लाईफ यश मिळवू शकतो. म्हणून सगळ्यात आधी तुझं आपल्या ह्या नवराष्ट्र पॉडकास्टमध्ये आणि नवभारत नवराष्ट्राच्या ह्या स्टुडिओमध्ये स्वागत असो. आणि पहिला प्रश्न मी हाच विचारेन की कशी आहेस आज तू? माधवी, आधी नवभारत आणि नवराष्ट्राचे खरंच खूप मनापासून आभार, की त्यांनी या पॉडकास्टसाठी मला इथे आमंत्रित केलं. त्यामुळे त्यांचे आणि तुझे आणि सगळ्या टीमचे खरंच मनापासून आभार. तू जो प्रश्न विचारलायस, की कशी कशी आहेस आहेस तू? तू? उत्तम, हो. छान आणि मस्त. जे कोणी मला असं विचारतात, कधी युजुअली आपण बरोबर. फोनवर विचारतो, की कशी आहेस? उत्तम. कारण मला असं वाटतं, की तुम्हाला तुम्ही जसे हवे आहात, तसंच तुम्ही सांगितलं पाहिजे. युजुअली आपण ऐकतो, की "बरी आहे, हो. ओके आहे गं, चाललंय. चाललंय." हो. पण बरी हा शब्द का तू का बरी आहेस? मी उत्तम आहे, मी छान आहे. सो जेव्हा तुम्ही असं सांगता, तेव्हा तुम्ही उत्तम आणि छान होता. सो मी उत्तम आहे. आणि हा पॉडकास्ट सुद्धा खूप उत्तम होणार आहे असं मी म्हणेन. पूनम, खरं तर मी आज म्हणजे जशी मगाशी ओळख करून दिली, खरं तर कला सृष्टीमध्ये, सिनेसृष्टीमध्ये एक कलाकार, अभिनेत्री म्हणून तुझी ओळख आहेतच. पण आजचा हा पॉडकास्ट मी त्या पूनमची गप्पा मारणार आहे, जी रेकी ग्रँड मास्टर आहे, हीलर आहे, काउन्सिलर आहे आणि टॅरो कार्ड रीडर सुद्धा आहे. कारण आजचा विषय जो मी तुझ्यासोबत घेणार आहे तो म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि सध्या खूप सोशल मीडियावरती हा ट्रेंडिंग विषय आहे आणि अनेक जणांनी अनेक त्यांची स्वप्न पूर्ण केली आहेत. तर माझा पहिला प्रश्न तुला हाच असेल की तुझं जे यश आहे ह्या सगळ्यातली, म्हणजे जी विशाखाची भूमिका असो, अरुंधती आई काय करते, आई कुठे काय करते ह्या मालिकेतली असो, किंवा तुझं जे आजचं यश आहे हे कुठेतरी तू लॉ ऑफ अट्रॅक्शनने मिळवलंय, मॅनिफेस्ट केलं होतं, किंवा एक आपण म्हणतो एक करिअर असतं, सगळं छान सुंदर सगळं चाललंय, एक ग्लॅमर वर्ल्ड आहे आणि तिथून इथे तुझी कशी ही टर्न, हा टर्निंग पॉइंट कसा आला?
नक्कीच माधवी. ही एक ट्रान्सफॉर्मेशन जर्नी तू म्हणू शकतेस. खरं तर सुरुवातीला पूर्वी जसं मी तुला म्हणेल, की हे मोठे-मोठे शब्द आत्ता आपण जे हो, वापरतो, ते खरंच माहीत नव्हते. बरोबर. कारण तेव्हा आपण खूप आपण म्हणतो ना, जगणंही साधं होतं, सोपं होतं. जे आता काय झालंय, आताही साधं सोप्पं आहे, पण आपण त्याला कॉम्प्लिकेटेड केलंय. म्हणजे जसं तू म्हणशील, की ह्या क्षेत्राविषयी वगैरे तर मी सांगेन किंवा आपण बोलूच तेव्हा. तर मला स्वतःची ओळख निर्माण करायची होती. ओके. आणि ह्याच्यासाठी तू कधी मॅनिफेस्ट केलं होतंस? म्हणजे तेव्हा मला असं असं पूर्वी हे माहीत नव्हतं. हो, म्हणजे जेव्हा आपल्या हो, लहानपणी म्हण किंवा अनेक हो. वर्षांपूर्वी, मला तेव्हा म्हणजे अगदी लहानपणापासून जेव्हा मी आजूबाजूला माझ्या बहिणींना, आईला वगैरे सगळ्यांना बघितलेलं, तर घरी आहेत, घर सांभाळतात आणि ही खूप मोठी जबाबदारी बरोबर. असते, हो. मान्य आहे. पण मला ते करून मला माझं काहीतरी एक स्वतःचं करायचं होतं. सो ते माझ्या मनामध्ये, माझ्या सगळ्या म्हणतात ना अ, अंगामध्ये इतकं भिनलं होतं, की मला काहीतरी करायचंय. माझी ओळख निर्माण करायची आणि चांगल्या पद्धतीने. सो मला असं वाटतं ते माझं तेव्हाचं मॅनिफेस्टेशन असेल, लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल, की मी सतत संधी शोधत गेले आणि त्याच्याप्रमाणे काम करत गेले. सो त्याचं कुठेतरी आज मी इथे बसले किंवा तुम्ही मला आमंत्रित केलंय, तर त्याचा तो एक भाग मी म्हणू शकते, की या गोष्टी आपल्या आयुष्यावर काम करतात. हे खरं आहे. मग म्हणून तुझी इथे म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन ही विद्या शिकणं किंवा हं. हे जे आहे ह्याच्याकडे कशी तू वळालीस? अ, खरं तर 2 गोष्टींनी या क्षेत्रामध्ये मी बघितले आहेत. एक तर तुम्हाला आवड आहे अध्यात्माची वगैरे, जी मला आहे पहिल्यापासून. कारण गेली अनेक वर्ष मी दासबोधचं वाचन वगैरे करते आणि सगळं काही. पण रेकी किंवा याविषयी मला खरंच माहिती नव्हती. व्हेरी ऑनेस्टली सांगते. पण तुमच्या आयुष्यात असे काही अप एंड डाउन्स येतात, की युनिव्हर्स, ब्रह्मांड किंवा त्या शक्ती त्या गोष्टी तुमच्या समोर आणतात. तो तुमच्या आयुष्याचं एखादं ध्येय असतं, की जिथे तुम्हाला न्यायचं असतं आणि मग त्या गोष्टी आपोआप तुमच्या समोर येतात आणि एक 2-3 वर्षांपूर्वी म्हणजे 3-4 वर्षांपूर्वी असंच होत गेलं, की एक-एक गोष्ट माझ्या समोर येत गेली आणि मग मी त्यात हळू-हळू माझा अभ्यास, माझं मेडिटेशन ते शिकणं, माझ्या मेंटॉरकडून शिकणं वेगवेगळ्या आणि मग हा प्रवास अजून एका वेगळ्या मार्गाने असा सुरू झाला. अ, याच्यामध्ये एक बघशील ना, तर एक खूप छान गोष्ट आहे, की तुम्ही दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करू शकत नाही. जेवढे काही ऑकल्ट सायन्स किंवा रेकी ग्रँडमास्टर असेल किंवा जे काही आहे, या विद्येचं एकच खूप सुंदर हे आहे, की तुम्हाला समोरच्याबद्दल ना वाईट विचारच करता येणार नाही. जे पूर्वी पटकन असं व्हायचं, की हो. काहीतरी तिचं हे होऊ देत, बरोबर. तू तोंडातून माझ्याशी निघतं. असं वागलं तर त्याला त्रास येस, होईल. त्याला त्रास होऊ देत किंवा त्याच्या बाबतीतही तसंच काही घडू देत. असं जे काही होतं ना, ते तुमचं तुमचं पूर्ण ट्रान्सफॉर्मेशनच होऊन जातं आणि तसंच माझं काहीसं झालं, की अशा काही अ, गोष्टी माझ्या आयुष्यात आल्या अप एंड डाउन्स. मी हलले होते आणि त्याच्यामुळे या गोष्टींमुळे काहीतरी संकेत असावेत त्या ब्रह्मांडाचे, की मला इथे आणण्यामागे आणि मी इथे आले. आम्ही थोडं अजून डीपली त्यात येस. बोलू आणि विचारेन की कसं आपण म्हणतो योग म्हणतो किंवा येस. खूप वेळेला आपण असं म्हणतो की काहीतरी अशी घटना घडते आणि तिथून आपण अध्यात्माकडे वळतो. हं. So, अशी कुठली एखादी घटना जर तुला सांगू शकली की तो पॉइंट आला होता आणि त्यावेळेला तुला ह्या सगळ्याकडे तू वळालीस आणि तुझ्यामध्ये आधीची पूनम आणि आताची पूनम जर कम्पेअर केली तर काय फरक तुला जाणवतो? अ, खूप फरक मला स्वतःला जाणवतो, की आधीची पूनम फार इम्पेशंट होती किंवा रागिष्ट होती किंवा स्वतःला त्रास देणं हेही व्हायचं. खूप काही-काही व्हायचं. पण त्याच्यानंतर जेव्हा बरं हे अध्यात्माचं जर म्हणशील ना, तर माझी आजी स्वतः सत्संग किंवा करायची. तर त्यावेळेला ते नाम किंवा त्यांची तो जप करणं किंवा या गोष्टी मला म्हणजे माहीत लहानपणापासूनच अध्यात्म खरं तर हो, हो, रुळलं. हो. रुळलं बरोबर. होतं. मी बघितलेलं आहे. लहानपणी मला कीर्तन ऐकलंयस? हो, हो, हो. अ, म्हणजे येस. हो, हो. कीर्तन ऐकलंयस? तेव्हा सप्ताह माहिती सप्ताह हो, बसतो हो. 7 दिवसांचा 7 दिवसांचा. आणि तिथे मला लहानपणापासून जायला आवडायचं. मला वाचनाची खूप आवड होती. म्हणजे काहीही, जे कुठला पेपर अगदी अ, पेपरमधून काही बांधून आणलेलं असेल ना, तिथेही काही आर्टिकल वाटलं तरी ते मी वाचायचे. हो. इतकं मला ते वाचायची आवड होती आणि हळू असं करत ते अध्यात्म करता जेव्हा मला हे रेकीबद्दल कळलं, जेव्हा आपण एखाद्याला हीलिंग देऊ शकतो, आपण त्यांना बरं करू शकतो. बरं करण्यामागे म्हणजे
जी एनर्जी एक्सचेंज करू शकतो या गोष्टी मला जेव्हा कळल्या ना, त्यावेळेला या पूनममध्ये खरंच खूप बदल झाला. आणि आत्ता ही जी पूनम इथे बसली म्हणजे अजूनही मी शिकते आहे. कारण की ती लाईफ लाँग प्रोसेस असते शिकत राहण्याची. आणि आत्ता जो आहे ना, आत्ता एक शांत आणि समाधान या महत्त्वाच्या गोष्टींचा मी अनुभव घेते. आणि माझं ते खूप महत्वाचं आहे की शांत आणि समाधान आपण असणं. मी पुन्हा हा प्रश्न विचारेन खरं तर, जसं की रेकी ग्रँड मास्टर तू आहेस. हं. सोशल मीडियावरती सध्या आपण ऐकतो की लॉ ऑफ अट्रॅक्शन अनेक जणांनी त्यांची स्वप्न पूर्ण केली आहे. म्हणजे मी तर 6 महिन्यात 21 दिवसामध्ये त्यांनी जे विचार कराल, तुम्हाला जे बनायचंय, जे मग ते तुमचं आरोग्य असो, जे मनी असो किंवा एनिथिंग, ते लॉ ऑफ अट्रॅक्शनने मिळवलंय. मग हे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आपल्याला सायन्सचे लॉ माहिती आहे, पण हं. हा लॉ ऑफ अट्रॅक्शन कशा पद्धतीने काम करतो? मला ह्याबद्दल प्रेक्षकांना आणि आम्हाला काय सांगशील ते ऐकायला. नक्कीच. बेसिकली आत्ता लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? आकर्षणाचा सिद्धांत. बरं. तुम्ही जो विचार करता, तो तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करता. जसं कार्यक्रमाच्या सुरुवातीला तू किती छान प्रश्न विचारला, की "तू कशी आहेस?" हो, अगदी साधा प्रश्न आहे. हो. म्हणजे मी जेव्हा माझ्याकडे काही क्लायंट्स येतात किंवा मी त्यांना रेकी माझी फॅमिली म्हणते किंवा आम्ही काउन्सिलिंग करू, त्यावेळेला अगदी छोट्या-छोट्या गोष्टी असतात, की ज्या अ, मला छोट्या वाटत असेल किंवा तुला छोट्या वाटत असतील, पण एक्झॅक्टली त्या माणसासाठी त्या छोट्या नसतील. त्यांच्यासाठी ती गोष्ट मोठी असेल. तर हे असं असतं, की तुम्ही जो विचार करता, काय विचार करता, तसंच तुम्ही तुमच्याकडे आकृष्ट करून अट्रॅक्ट करून घेत असतात, की तसं आहे. तर याच्यासाठी काय आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, की तुम्हाला स्वतःला तुम्ही कसे हवे आहात, हे तुम्ही आधी व्हिज्युअलाइज करा आणि मग तसं त्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होत असतात, असं आहे. तर बऱ्याचदा तू म्हणशील, की 21 दिवसामध्ये, 11 दिवसांमध्ये, हो, हो, हो. 6 महिने, 1 वर्ष, 6 वर्ष हा कालावधी असतो. प्रत्येकाच्या ती गोष्ट तुम्ही काय आकर्षित करत आहात त्याच्यासाठीचा. पण त्याच्यासाठी माधवीना प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अ, मी एक गोष्ट सांगते, की नुसता विचार करू नये. एक तर पहिली गोष्ट असते विचार, त्याच्या मागची दुसरी गोष्ट असते भावना, इमोशन्स. म्हणजे आज मला घर हवंय, मला घर हवंय नुसतंच मी असं जर म्हणत बसले, पण माझी भावना म्हणजे अटॅचमेंट आहे का त्या गोष्टीशी? या सगळ्यात भावना इमोशन खूप महत्त्वाचे असतात. सो थॉट प्लस इमोशन प्लस ॲक्शन. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं तू पूर्वी ऐकलं असशील, तर आपण म्हणतो की "असेल माझा हरी तर हो, देईल हो. खाटल्यावरी." येस. तर बऱ्याचदा आता लोकं आम्हाला प्रश्न करतात, की "अरे, तुम्ही एवढं जर लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि हे, तर मी बसल्या-बसल्या घरामध्ये बसेन आणि करोडो रुपये बरोबर. हो. असे अट्रॅक्ट प्रश्न. करेल." पण त्याच्यासाठी काय आहे, तुमचा विचार आला, पण तुमचे इमोशन्स आहेत का? त्या गोष्टीसाठी तसे, आणि त्याच्यासाठी तुम्ही कृती काय करता आहात? म्हणजे बसल्या-बसल्या जरी तुम्हाला मिळणार आहे, आज मला काहीतरी खायचंय, तुमच्या थॉटमध्ये ती एक, तुमच्या विचारांमध्ये ती प्रोसेस सुरू झाली, की काही हो, आता हो. आज मला काहीतरी एखादा पदार्थ वाटला खावासा. ओके, तर तुम्ही अट्रॅक्ट करता, पण त्याच्यासाठी कसं होतं, पैकी तुम्हाला कोणीतरी आणून देतं. तू कुठेतरी जातेस आणि नेमका तोच पदार्थ तुझ्या समोर येतो. ओके, आणि मग आपण म्हणतो, "अरे, मला हेच हवं होतं." तर या गोष्टी अशा पद्धतीने काम करतात. पण त्याच्यासाठी त्याच्याबरोबर जोडलेली इमोशन्स खूप महत्त्वाचे असतात आणि तुम्ही घेतलेली ॲक्शन ही त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची असते. म्हणजे मला तो शाहरुख खानचा डायलॉग आठवतोय, ओम शांती ओम मधला. आणि इव्हन आपल्याकडे आपले आई वडील म्हणजे पूर्वज हो. म्हणायचे की वास्तू तथास्तू म्हणतो. येस. तुम्ही फक्त चांगलं बोला, कारण कुठे ना कुठे वरतून तथास्तू हा शब्द येत असतो. त्या अगदी. पद्धतीनेच माझ्या मते लॉ ऑफ हो, अट्रॅक्शन. अगदी खरं आहे. म्हणजे जसं तू बघशील, अगदी साध्या सोप्या गोष्टी म्हणजे मी मी मला असं वाटतं, की बऱ्याचदा काय होतं, आत्ता मोठे-मोठे शब्द किंवा हे जे आपण सांगतो, त्यात न बसता साध्या-साध्या गोष्टी, माझ्याबद्दल आज मी काय विचार करते दिवसभरात. तू बघत असशील बऱ्याचदा आपल्याला माणसं भेटतात. "बरं आहे गं, चाललंय हो. गं, काही नाही गं, हेच दुखतंय गं आणि माझ्या बाबतीत हेच होणं." म्हणजे तुम्ही काय अट्रॅक्ट करता? जसं तू लॉ ऑफ अट्रॅक्शन जर म्हणतेस, तर तू अट्रॅक्ट काय करताय? तेच तुमच्याकडे येतंय आणि परत आपण रडतोय. अगेन ती निगेटिव्हिटी तुमच्याकडे येते. सो हे कुठेतरी ब्रेक करणं, याच्यामध्ये विचार करणं. जसं तुला सांगते, की माझ्या चॅनलचं नावच आहे, की पॉवर ऑफ थॉट. पॉवर ऑफ थॉट, तुमच्या विचारांची क्षमता, तुमच्या विचारांची शक्तीच इतकी मोठी आहे, की आज तू जो विचार करशील, आज तू विचार केलाच होता, की मी बसून इथे सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेईल. हो. चांगल्या-चांगल्या लोकांचे इंटरव्ह्यू घेईल आणि आज कुठेतरी तू ते घेत आहेस.
कारण हा विचार कुठेतरी आज नाही 6 महिने, वर्षभर किंवा कधीतरी तुझ्या डोक्यात तो आलाच असेल आणि आज तू तो अनुभवतेस. सो अगेन द सेम थिंग. तुम्ही काय विचार करता हे खूप महत्वाचं आहे. पण नाही गल्लत होते पूर्ण खूप हं. वेळेला. म्हणजे खूप जण आज मी सुद्धा म्हणेन की अनेक एपिसोड, पॉडकास्ट यावरती आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन वरती. प्रयत्न सुद्धा अनेक जण करतात. कारण प्रत्येकालाच असते कोणाला नकोय की त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं. हं. पण कुठेतरी काही जणांची स्वप्न पूर्ण होताना दिसतायत आणि काही जणांना असं होतंय की त्यांना प्रयत्न करून सुद्धा त्यांना यश येत नाही. तर नेमकं काय त्यांचं चुकतंय किंवा काय पद्धतीने त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन केलं पाहिजे त्यांच्या स्वप्नांसाठी असं मी विचारेन. अ, सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये असते, जेव्हा मी म्हटलं की विचार, त्याच्या बरोबरीने इमोशन्स, आपल्या भावना, तिसरी गोष्ट आहे कृती करणं, ॲक्शन करणं. त्याच बरोबरीने सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल ना, सातत्य. कन्सिस्टन्सी आपण ते म्हणतो नेहमी. येस, ॲक्चुअली. बऱ्याच जणांना कसं असतं माहिती की आज अ, मला चांगला जॉब हवा आहे. ओके. तुम्ही मॅनिफेस्ट तर केलंय. हां, युनिव्हर्समध्ये टाकलं. पण त्याच्यासाठी जो योग्य मार्ग आहे, तो तुम्ही बघताय का? मग त्याच्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे? की पेपर बघणं, पेपरमध्ये ज्या जाहिराती येतात ते बघणं, 4 लोकांना भेटणं, सांगणं. म्हणजे मला म्हणायचं अगेन मी तुला तेच मगाशी म्हणाले, की कृती करणं, ॲक्शन ही सगळ्यात खूप मोठी गोष्ट आहे. तर बऱ्याच लोकांची गल्लत कुठे होते, की फक्त विचार करतात. पुढच्या 2 गोष्टी कट ऑफ असतात गं. त्यात इमोशन्स किती आहे? आज जर मला जॉब हवाय, तर त्या जॉबमुळे मला काय-काय होणार आहे? मी कुठे पोहोचणार आहे? मी काय करणार आहे? ही इमोशन्स मी माझ्या आई-वडिलांना सुखात ठेवीन किंवा अ, मी माझ्या भावंडांचं बघेल किंवा जे तुझे इमोशन्स जोडले, तो जॉब मिळाल्यावर त्या पगारामध्ये तू काय-काय गोष्टी, तुझी काय-काय कर्तव्य तू करणार आहेस किंवा स्वतःसाठी. आज मला मी मी एखादा फार छोट्या-छोट्या गोष्टी असतात, की मी प्लेनने ट्रॅव्हल नसेल केलं. मला आयुष्यात प्लेनने ट्रॅव्हल करायचंय. या गोष्टींच्या इमोशन्स जर तू तिथे जोडल्यास आणि योग्य कृती केलीस, तर ते बरोबर त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जातच जातं. पुन्हा मी म्हणेन की खरं आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतोय की जसं तू म्हणाले की तुम्हाला जे हवंय विचाराने ते आपण मिळवू शकतो. मग खरंच नात्यांमध्ये आजही आपण बघतोय की अनेक नाती तुटतायत कुठेतरी किंवा आपण म्हणतो ऑफिसमध्ये असो किंवा खूप आयुष्यात सुद्धा माझे आणि त्याचे वाईब्स मॅच होत नाहीये असं सुद्धा आपण म्हणतो. तर ह्या सुद्धा गोष्टी आपण छान डेव्हलप करू शकतो का म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनने की बॉसचं माझं पटत नाहीये, बॉस असं असं बोलतोय. काय तुम्ही तुमच्या विचाराने सुद्धा त्या गोष्टी मिळवू शकता का? नक्कीच, नक्कीच माधवी. खरं तर मी असं म्हणेल, की या ब्रह्मांडामध्ये ना, असंभव असं काहीच नाहीये. सगळ्या गोष्टी आहेत. फक्त काय की आपल्याला ते आपल्या आयुष्यात आणायचे आहेत. मग ते आणण्यासाठीचे हे वेगवेगळे मार्ग आहेत. जसं आम्ही काही मेडिटेशन सांगतो, काही रेमेडीज असतात, काही स्विच वर्ड्स असतात किंवा काही मंत्र असतात, जप असतो. तर ह्या गोष्टी फक्त काय करतात, की तुमचा ऑरा चांगला करतात. जसं आता तू म्हणालीस, की अ, नातेसंबंध. तर बघायला गेलंस तर बघा आपल्या आयुष्यामध्ये किंवा सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. हेल्थ, वेल्थ, रिलेशन आणि मनी. बरोबर की नाही? हां, आपलं आरोग्य, पैसा, नातेसंबंध ह्या 4 गोष्टींचा एक पिलर असून त्याच्यामध्ये आपण उभे असतो. चौघांचा जरी एक बॅलन्स बिघडला तरी कुठेतरी हां. सो ह्या 4 कोपऱ्यांवर काम करायचं म्हटलं. बरं त्याच्यामध्ये काय असतं माहिती? पूर्वापार किंवा लहानपणापासून ना आपल्या विचारांमध्ये ऐकून आपण काही ना काहीतरी ना ब्लॉकेजेस तयार केलेले असतात. बरोबर? जसं आता लहानपणी बघ, एखादं लहान मूल किती इनोसंट असतं. ते कशालाच घाबरत नाही. कारण त्यांचे कर्मा खूप क्लिअर असतात. तोपर्यंत डेव्हलपच झालेले नसतात. त्याच्या मनात काहीच नसतं. ते खूप इनोसंट आपल्याला का आवडतं? पण निरागस असतात. ते जसे-जसे मोठे होतात ना, तसे-तसे त्यांचे कर्मा डेव्हलप होतात किंवा आपल्या आई-वडिलांकडून, आजूबाजूवाल्यांकडून किंवा समाजाकडून आपण अशा काही गोष्टी ऐकतो, की ज्याची भीती आपल्या मनात तयार होते. मग आपण तो एक ब्लॉक तयार करतो. हे असं झालं ना, अ, लहान मुलांना आपण म्हणायचो, अंधारामध्ये बोकाडे असतो. सोडं, कळलं? मग ते कसं कधीतरी अच्छा अंधार बघितला की हे. मग असे अनेक छोटे-छोटे नातेसंबंधांचे ब्लॉकेजेस पण, पैशांचे ब्लॉकेजेस पण आपण आपल्या मनामध्ये तयार करत असतो. साधं उदाहरण देते, की पैसा काही खूप महत्वाचा नाहीये. असं बऱ्याच वेळेला आपण म्हणतो. आज आहे, उद्या नाही. अगदी मान्य आहे. अगदी मान्य आहे.
पैशाने सगळ्या गोष्टी आपण विकत घेता येऊ शकत नाही. पण मला सांग, जगण्यासाठी तो लागतो की नाही? हो, बरोबर. आवश्यक आहे. पण मग त्याला तेवढा रिस्पेक्ट देऊन जर तुझ्याकडे तू त्याला अट्रॅक्ट केलं, आता तू म्हणतेस की त्या पैशाचा योग्य आदर करून जर तू त्याला अट्रॅक्ट केलंस, ओके, तर तो वाईट आहे का? नाही. पण त्याचा वापर कसा करायचा अगेन तुझ्यावर आहे. सो हे जे 4 जे आपण पिलर्स म्हणतो, तर तिथे कसं आहे, की अगेन आपल्या विचारांवर आहे. म्हणजे जसं तुझं मगाशी विचारलंस की बॉसचं. हो, हो. हं. फॉर एक्झाम्पल आज ऑफिस पॉलिटिक्स आपण बघतो किंवा नातेसंबंधांमध्ये सुद्धा खूपशा डिव्होर्सच्या केसेस ऐकतो. सासू-सुनांची सुद्धा आपण भांडणं ऐकतो म्हणजे एकाच घरात राहून असं. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण मग चेंजेस करू शकतो. हो, कारण त्या छोट्या-छोट्या गोष्टी आपण पकडून ठेवतो. आज मला माधवी काहीतरी बोलली, ओके, तर ती मी पकडून ठेवलंय. मग ते किती दिवस पकडून ठेवायचं? मी आज ठेवणार, उद्या ठेवणार, 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष. मग आपल्या मनामध्ये जे कपाट असतं नाही, हां. बरोबर? आपण म्हणतो कप्पे, हो, हो, ते म्हणतो ओके? आपण. काही-काही कप्पे असतात. Yes. मग त्याच्यामध्ये इतकं भरलं असतं, इतकं भरलेलं असतं ना, की तू जेव्हा उघडतेस, तेव्हा ती निगेटिव्हिटीच पडत असते. पॉझिटिव्हिटी शिरायला त्यात जागाच नसते. म्हणून जेव्हा आता आपण म्हणतो दिवाळी आली, घर साफ करायचंय, तू बरेचसे WhatsAppवर ते इमेजेस किंवा हो. काय-काय येतील, मेंदू साफ करा, हो, हे हो, साफ हो. करा. हे बघायला आपण हसतो, बघतो, सोडतो. पण अगेन तेच आहे. आपले विचार आपण रोज किती साफ करतो. खूप सुंदर. म्हणजे खरंच महत्वाचं आहे की आपण स्वतःला त्या हिशोबानेच होता कारण खरंच आहे आपण कोण काही बोललं हे आपण मनात साठवून ठेवतो. साठवून ठेवतो आणि आणि ते एकावर एक त्या चढत साठतं जातं. आणि त्याचा प्रभाव आपल्या चक्रांवर होतो. आणि मग ज्याला त्यामुळे कुठेतरी हे ब्लॉकेजेस निर्माण होतात. येस, ज्याला आम्ही चक्रा ब्लॉकेजेस म्हणतो. कारण आपल्या म्हणजे शरीरातली 7 चक्र, आणि हे काय आता आम्ही कोणी रेकी ग्रँडमास्टर किंवा ऑकल्टवाले हे कोणी सांगत नाही. तर हे सायंटिफिक आहे. याला सायन्सचा एक बेस आहे. ब्रह्मांड आणि ही जी रेकी किंवा हे जे आपण म्हणतो किंवा ते मॅनिफेस्टेशन म्हणतो, मीन्स व्हॉट? तू एनर्जीशी बोलत असते. ही एनर्जी तर आपण नाकारू शकत नाही. आज मी तुझ्याशी बोलते. आज हे जेव्हा टेलिकास्ट होईल, तर एक माध्यम आहे. जो फोन असेल किंवा जो कॅमेरा असेल, हे एक माध्यम आहे की लोकांपर्यंत पोहोचवायचं. ती एनर्जीच आपण एक्सचेंज करत असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, इव्हन झोपल्यानंतर सुद्धा आपल्याबरोबर एनर्जी एक्सचेंज होत असते. मग ती कुठली होते? जसं आता तू फॉर एक्झाम्पल नातेसंबंधांचं म्हणालीस, हो. की बॉसचं. तू ऑफिसमध्ये शिरण्याच्या आधीपासून, बॉस असाच आहे, वाईटच आहे, मलाच काम देतो, मलाच हे करतो. तू काय पाठवतेस त्याला? कुठली एनर्जी पाठवतेस? ओके. बरोबर. सो तू जे पाठवलंयस, त्याच्याकडून तेच परत आलंय तुझ्याकडे. आणि हा खेळ चालू असतो. तो कुठेतरी स्टॉप करणं गरजेचं असतं. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं, की तुला स्वतःला बदलावं लागतं. जसं आम्ही सांगतो, की तू जगाला बदलू शकतेस का? नाही. नाही. मग तुझ्या हातात काय असतं? येस. एंड ऑफ द डे आम्ही काय सांगतो, तुमच्या हातात जे आहे ना, ते तुम्ही करा. आज माझ्या हातात काय आहे? मी तुला बदलू शकत नाही. आज मी त्यांना बदलू शकत नाही. मग माझ्याकडे काय आहे? स्वतःला बदलणं. मग स्वतःला बदलण्यासाठीच्या काय-काय गोष्टी आहेत. मग त्याच्यासाठी जे काउन्सिलिंग, मेंटॉर किंवा काहीही करणं, शिकणं, हे स्वतःला बदलण्यासाठी. तुझ्यात जेव्हा तो बदल होईल ना, तू जेव्हा ओके, ठीक आहे, मी लेट आले किंवा माझं काहीतरी चुकलं किंवा ठीक आहे, ती व्यक्तीच्या घरी काहीतरी झालं असेल, ती रागीट आहे. तू काय त्याच्यापर्यंत पाठवतेस? जर जसं आम्ही म्हणतो की होपोनोपो प्रेयर, ओके. ही एक हवाईन प्रेयर आहे, ज्याच्यामधून तू तुझे ब्लॉकेजेस रिलीज करू शकतेस. तुझा कर्मा, येस येस, आणि खूप इफेक्ट होतो मला ऐकायला आवडेल हा प्रयत्न. त्याच्यामध्ये. म्हणजे आत्ता सगळ्यांना माहीत आहे, कारण नेटवर सर्च केलं की जे डॉक्टर होते, येस. येस, US मधले, तर त्यांनी एक 6 महिन्यात, वर्षभरात तिकडचं वेड्यांचं हॉस्पिटल बंद केलं होतं. बंद केलं होतं. तर त्यांनी काय केलं, त्यांच्याकडची जी फाईल होती, म्हणजे त्या प्रत्येकाची केस असते, हिस्ट्री असते, जे काही लिहिलेलं आहे, त्याच्यासाठी त्यांच्या मनात काय भावना त्यावेळेला आल्या, काय रिलीज करायचंय, त्याच्यासाठीची हे प्रेयर आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. फक्त ही 4 वाक्य. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ही 4 वाक्य तू तुझ्या कुठल्याही ब्लॉकेजेस रिलीज करण्यासाठी, हेल्थसाठी, मनीसाठी, वेल्थसाठी तू वापरू शकते. फक्त अगेन ते सातत्य खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी आज केलं, मी उद्या नाही करणार. की तूप खाल्लं की रूप येत नाही. बरोबर.
म्हणजे लोकांना असं वाटतं की अरे आम्ही ते मॅनिफेस्ट करतोय, वर्ष झालं, काय झालं? पण त्याच्या मागे तुमचं सातत्य आहे का? तुमचे इमोशन जोडले गेले आहेत का? तुमची कृती तशी आहे का? या सगळ्या गोष्टींना तुम्ही स्वतः फॉलोअप घेणं खूप गरजेचं आहे. ह्या प्रेयरसाठी काही रूल्स आहेत का? म्हणजे की अजिबातच नाहीये. कुठे बसून करावं किंवा नाही, काय किती वेळा करावं किंवा नाही. काय विचार काही? अजिबात काहीच रूल्स नाही. युजुअली 108 वेळेला आपण म्हणतो. हम्म. पण तेही नसेल, हं. तर तू घड्याळ लाव 5 मिनिटाचं. ओके. तुझ्याकडे 5 मिनिटंही नाहीयेत. आज मला 2 मिनिटं मिळतायत. थोडा वेळ काढ किंवा 11 वेळा म्हण. पण आय एम सॉरी म्हणताना मी कोणाला सॉरी म्हणते? हां, खूप छान विचारलंस. ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती की तू ज्या गोष्टीबद्दल निगेटिव्ह थॉट जसं तुझं बॉसचं एक कारण आपण जेव्हा एक्झाम्पल देऊ किंवा सासूचं म्हण किंवा कोणाचंही जेव्हा, तर त्या व्यक्तीबद्दल आज माझ्या मनात जो विचार येतोय, त्या विचाराला मी युनिव्हर्समध्ये सोडलेलं आहे. मला त्याच्यातून बाहेर पडायचंय. हे खूप महत्वाचं आहे. इव्हन तुला सांगू, हे तर होतच. हे मी माझ्या स्वतःसाठी करते. तू जर बघितलं असशील कधी-कधी, की आपल्या लक्षात येत नाही, पण कळत-नकळत आपण स्वतःला सुद्धा खूप अंडर एस्टिमेट करतो. स्वतःवर सुद्धा खूप अन्याय करत असतो. मग स्वतःची माफी कधी आपण मागतो का? आरशात बघून तू खूप दिवसभर मेहनत घेत आहेस. खरंच थँक यू. हे कधी आपण स्वतःला म्हणतो का? कधी स्वतःला सॉरी आणि थँक्यू आपण म्हणतच नाही. आपण इतरांना म्हणतो पण स्वतःला कधीच म्हणत नाही. सो तेही खूप महत्वाचं असतं. आज तुला सांगते, की आज माझे हात आहेत, ते खूप काम करतायत. आज मी त्या हातांमुळे काम करू शकते. पण कधीतरी मी त्या हाताने इतकं छान प्रेमाने बघितलंय आणि तुला माधवी सांगू डोळ्यात पाणी येतं आणि हे मी फील केलंय कारण की हे जेव्हा तुम्ही अनुभवता, मगाशी अगेन इमोशन्स तुमचे किती सोडले गेले आहेत. मी त्यांना थँक यू म्हणते. आज आपल्या बायांना. तसं तू ह्याच्यामध्ये तुझ्या प्रत्येक बॉडी पार्टला म्हणू शकते आणि ह्याच्यातून हेल्थ इश्यू रिलीज होतात. लोकांच्या थायरॉइड, बीपीच्या गोळ्या थांबल्यात. इव्हन तुला सांगते कॅन्सर सारखे पेशंट्स बरे झालेत. तर आजार सुद्धा बरे होतात. आजार सुद्धा बरे होतात. जसं आता मी तुला प्रेयरचं सांगितलं. तर त्याच्यासाठी तुझ्या मनात आलेला कुठलाही गिल्ट किंवा कोणाबद्दलचा राग, तर त्या व्यक्तीचं नाव घेऊन तू ही प्रेयर म्हणू शकतेस. अगदी 11 वेळा म्हण आणि ते हळू रिलीज होतं. इव्हन तुला माहीत आहे का, की पूर्वजांचं असे काही कर्म असतील, की जो कर्म आपण कॅरी फॉरवर्ड करत असतो आपल्याबरोबर. तो तो कर्मही रिलीज करण्यासाठी जर काही चुकलं असेल, तर माफ करा. तो कर्मही हळू रिलीज होतात आणि माधवी याचे रिझल्ट 100 नाही तर 1000% येतात. मी हे म्हणून मी हा नक्कीच मंत्र म्हणेन की इतकी छोटीशी गोष्ट आणि प्रेयर आहे की ज्याच्यामुळे आपण आपले ब्लॉकेजेस क्लिअर करू शकतो. की तू चक्राच म्हणाली की 7 चक्र आपल्यामध्ये असतात. मला त्याबद्दल थोडंसं अजून ऐकायला आवडेल की जर का आता मी एक नॉर्मल आहे, मला माझ्यातले चक्राच ऍक्टिव्ह करायचे आहेत किंवा मला जाणून घ्यायचे किंवा माझे ब्लॉकेजेस काय आहेत हे जाणून घ्यायचं असेल, तर ते आपण नॉर्मल सामान्य माणूस जाणू शकतो का? नक्कीच. काही वेगळी पद्धत नाही, नक्कीच. म्हणजे प्रत्येकामध्ये 7 चक्र असतात. आपण ज्याला 7 चक्र म्हणतो आणि ती खूप महत्त्वाची असतात. जसं आपण म्हणतो, की आपलं हे क्राउन चक्र आहे. तर हे का महत्त्वाचं आहे? ब्रह्मांड जी शक्ती अगेन मी या सगळ्याला एक सायंटिफिक पद्धतीने सांगते. कारण माधवी तुला का मी हे करते? अ, माझं फील्ड वेगळं आहे. हो. पूर्ण वेगळं. म्हणजे 2 टोकं म्हणेन मी. हां. ग्लॅमरस आणि ज्या गोष्टी त्यातून जेव्हा मी इकडे आले, बरं मी स्वतः एम-ए डी-एड आहे, टीचर. त्यामुळे आमचा जो एक शिक्षकांचा ग्रुप आहे, जेव्हा मी स्वतः तिथे हे काही सांगितलं ना, तेव्हा मला असं आलं की प्लीज अंधश्रद्धा पसरवू नकोस. मला असं सांगितलं गेलं. म्हटलं ओके. पण म्हटलं ही एनर्जी आपण नाकारतोय का? नाही नाकारत आहे. त्यामुळे हे जे चक्र आहे, आज जी एनर्जी आपण रिसीव्ह करतो, आज आज मी हे बोलतेय, त्याच्यामागे जे मला गाईड होतंय, त्यातून ते त्या वेळेला बाहेर येतंय. असं होतंय. म्हणजे 7 चक्र जसं आपण क्राउन चक्र आपण म्हणतो, की मुकुट चक्र किंवा इकडचं सहस्रार चक्र म्हणतो. हे का म्हणतो आपण, की जो तुझ्या डोक्यामध्ये जे विचार घेतेस, पॉवर ऑफ थॉट, तर इथून तुझे विचार आत जात असतात. क्राउनमधून. येस. मग तुला काय विचार आतमध्ये घ्यायचा आहे? चांगला घ्यायचा आहे की वाईट घ्यायचा आहे? जर तू चांगला घेतलास, तर ऑब्व्हियसली तो वर्कआउट तसाच होणार आहे.
म्हणून हे चक्र खूप महत्वाचे असतात आणि ते इनबॅलन्स जेव्हा असतात ना तेव्हा तुमचं तुम्हालाच कळतं. अ, चिडचिड वाढते, तुला तुला योग्य मार्ग दिसत नाही. म्हणजे तुला कधी कधी होतं की साधं तुला सांगते की मला या रस्त्यावरून जायचंय की या रस्त्यावरून, तिथे सुद्धा तू कन्फ्यूज होतेस. इतकं चिडचिड होते, झोप लागत नाही, काही जणांना भीती वाटते. म्हणजे हे सगळं काम होऊ शकतं हो हो, imbalance मुळे. आणि हे आजकाल खूप कॉमन आहे. खूप म्हणजे आज कॉमन आहे. डॉक्टरांकडे गेल्यावरती अर्ध्याहून अधिक कंप्लेंट्स ह्याच असतात की झोप व्यवस्थित नसते, चिडचिड होते आणि कन्फ्युजन. आज आपण म्हणतो हो. की खूप जण छोटे छोटे मुलं सुद्धा कन्फ्युज असतात. सो ह्या कुठेतरी ह्याच्या मागे तुमची चक्रा बॅलन्स करणं खूप गरजेचं असतं. आता हे सगळं आत्ता तर नाही सांगू शकत, पण तरी पण अ, जसं आपण म्हणतो की सहस्रार चक्र, त्याच्यानंतर आपलं आज्ञा चक्र, जेव्हा तू एखाद्या गोष्टीचा डिसिजन घेतेस, तो आज्ञाचक्रावर असतो आपल्या. मग तो तुला घ्यायला मदत करतं आज्ञाचक्र. तुला काय करायचंय? काही जणांची लाईफमध्ये खूप क्लॅरिटी असते. सो त्यांचं कधी-कधी काय असतं माहिती? तो कर्माच छान असतात त्यांचे, किंवा त्यांचं काहीतरी मेडिटेशन असतं. त्यांच्या मागे एक शक्ती असते. कधी-कधी फार इझिली कोणाला बघ एकदम क्लिअर असतात. मला काय करायचंय? फोकस्ड, व्हेरी क्लिअर. कधी-कधी तू काही मुलांचं बघितलं आणि ते होतात हां. ते ते करून दाखवतात. असं होतं. सो तसं असतं. त्यानंतर आपलं थ्रोट चक्र. काही जणांना साधं कम्युनिकेट करता येत नाही. तू खूप छान शब्द म्हणजे बरोबर बोल, एक्सप्रेस करता येत नाही. मला तुला काय सांगायचंय तेच एक्सप्रेस करता येत नाही. आणि मग बऱ्याचदा काय होतं माहिती, मी माधवीला छान म्हटलंय, पण माधवीने माझा सूर वेगळा पकडलाय किंवा माझ्याकडून तो वेगळा गेलाय. कळलं? नेमकं काय म्हणायचं ते कळत नाही. अनाहत चक्र, जेव्हा ज्याला आपण हृदय चक्र म्हणतो, जे आपल्या इथे असतं, प्रेम देणं घेणं. म्हणून म्हटलं ना की मिररमध्ये तू जेव्हा स्वतःला थँक्यू, आय लव्ह यू म्हणशील, की तू खूप छान काम केलंस, दिवसभर काम केलंस. सो बेसिकली तू स्वतःवर जेव्हा प्रेम करशील ना, तेव्हा तू दुसऱ्यांवर प्रेम करशील. तू सतत चिडचिड करत राहिलीस तर माझंच प्रेम संपलंय तर मी तुला काय प्रेम देणार आहे? आणि मी जेव्हा स्वतःवरच प्रेम नाही करत तर मी दुसऱ्यांवरती सुद्धा काय प्रेम करणार. येस. अगेन मणिपूर चक्र, जिथून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. स्वादिष्टान चक्र आणि शेवटी असतं आपलं मूलाधार चक्र, रूट चक्र, जिथे आपला कर्मा डिसाईड होतो. असं. सो या चक्रांचा खूप मोठा रोल आपल्या आयुष्यामध्ये प्ले होत असतो. आणि ते चक्र ऍक्टिव्ह असणं खूप गरजेचं असतं. ते तू कुठे कुठे ब्लॉक असतील ना, की मग छोट्या छोट्या गोष्टी आणि ते तू क्लिअर करू शकतो इझिली. चक्र ऍक्टिव्ह होतात, त्यातले ब्लॉकेजेस पण क्लिअर होतात. पण मग ह्याच्यासाठी रेकी विद्या हे शिकणं महत्त्वाचं आहे. शिकणं महत्वाचं म्हणजे प्रत्येकानेच आता तेवढा वेळ काढतील, शिकतील, आवड असेल, गरजेचं नाहीये. पण ह्या छोट्या छोट्या ज्या, जसं आता मी तुला ही प्रार्थना सांगितली ती, येस, मेडिटेशन सांगितलं, किंवा वॉटर टेक्निक असतात. वॉटर टेक्निक काय आहे? म्हणजे ह्याच्यावर सुद्धा रिसर्च झालेला आहे. जर तू बघशील तर त्याच्यामध्ये गुगलवरती माहिती पण मिळेल. लोकांना आज बरीच माहिती असते. येस, की हां, 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एका पाण्याला त्यांनी खूप वाईट साईड बोललेले आहेत आणि एका पाण्याला खूप चांगले अफर्मेशन्स दिलेले आहेत. खूप छान. तर त्याच्यामध्ये जेव्हा ते बघितलं गेलं, तर त्या पाण्याची टेस्ट बदललेली आहे, ज्याला तू खूप छान म्हणालेली आहेस वॉटर टेक्निकमध्ये. म्हणजे काय असतं, की बेसिकली या सगळ्यांचा मोठा मोठा फंडा मी सांगते. तुमच्या शरीरात जे जाणार आहे ते उत्तम जावं, चांगलं जावं, हा त्याच्या मागचा बेसिक हेतू आहे. जेव्हा तुम्ही आतून शांत असत, म्हणजे ज्या पाण्याला जेव्हा तू अफर्मेशन देणार की मी शांत आहे, मी स्वस्थ आहे, तुला जे काही हवंय ते, बट इन अ पॉझिटिव्ह वे. आणि जेव्हा तू तुझ्या शरीरात जाणार, कारण की बघ ना, आपल्या शरीरात 70% पाणीच असतं. त्याच्यामुळे ते वर्क पण तसंच करतं. तिला हा प्रश्न घेऊन खरं तर खूप अनेक इंटरव्ह्यूज मध्ये मुलाखतीमध्ये पाहिले की इव्हन मी ऐकलंय की मोठे मोठे सेलिब्रिटी होते, त्यांनी सुद्धा म्हणजे मिररच्या समोर उभं राहून तो जो सीन आहे किंवा त्यांना अवॉर्ड मिळतो, म्हणजे इव्हन आलिया भटचं मी ऐकलं होतं की तिने इमॅजिन केलं होतं की तिला तो पुरस्कार मिळालेला आहे आणि तो पुरस्कार मिळाल्यावरती तिची जी काही स्पीच होती ती रोज मिररच्या समोर उभी राहून ती म्हणत होती. तर जर का आज प्रेक्षकांमध्ये किंवा आज जर का काही सांगायचं असेल की कशा पद्धतीने तुम्ही ते तुमच्यामध्ये मॅनिफेस्ट केलं पाहिजे. आणि अनेक गोष्टी आहेत की डिसेंबरला म्हणजे मी ऐकलं होतं की 12 ग्रेप्स खा आणि तुम्हाला जे इच्छा हव्या आहेत त्या तुम्ही एक एक ग्रेप्स खाता खाता म्हणा, किंवा मॅनिफेस्ट करण्याच्या सुद्धा अनेक अनेक गोष्टी पद्धती सांगितल्या जातात. जसं तू वॉटर टेक्निक म्हणाली, अफर्मेशन्स अफर्मेशन्स, हो. जे असतात ते सुद्धा. तर
मी पहिले सुरुवात करेन लहान मुलांकडून, कारण तू म्हणाले की खरं तर ब्लॉकेजेसची सुरुवात होतात ते लहान मुलांपासून होतात. म्हणजे लहान मुलांना काही नसतं, पण आपणच कुठेतरी नाही, इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको. म्हणजे लहानच नाही, आजकाल मोठ्या मोठे सुद्धा. हो हो हो. So हे ब्लॉकेजेस सुरुवातीपासूनच मुलांमध्ये येऊ नये. बिंग अ पॅरेंट, जर का मला माझ्या मुलीला एक स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह असं बनवायचं असेल, कारण आपण म्हणतो की सकारात्मकता खूप महत्वाची आहे. जर का तसं त्या पॅरेंट्सला त्यांच्या मुलांना वाढवायचं असेल, तर त्यांच्यासाठी काय शब्द, अफर्मेशन्स काय सांगशील किंवा त्यांना काय एक मंत्र देशील? पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता. अगेन मी हेच म्हणेल की पॉवर ऑफ थॉट. म्हणजे लहान मुलांसाठी की तुम्ही काय बोलता त्यांच्यासोबत. हे खूप महत्त्वाचं आहे माधवी. म्हणजे एका ठिकाणी आपण म्हणतो की नाही आपलं आपलं मूल आहे, त्याला छान पद्धतीने सकाळी गुड मॉर्निंग उठवणं वगैरे, चल उठ. ओके, फ्रिक्शन ऑफ सेकंड 10 मिनिटांनी तुम्ही त्याच्याशी कसं बोलता जर ते उठलं नाही तर? हो, ते फक्त आठवा, ती सिच्युएशन डोळ्यासमोर आठवा. बरोबर. मग तुला अक्कल आहे का? हम्म. कळत नाही का? तुझ्या आयुष्यात काहीच नाही होणार. हो, हो, हो. हे असे शब्द अर्थ निघतात. हा, बरोबर. मग अगेन तेच आहे की तुम्हाला काय त्याला द्यायचंय, तुमचे शब्द तुम्ही कसे बदलता. म्हणून मला म्हणजे माझ्या चॅनलचं नाव हे ठेवण्यामागे हेच होतं की विचारांमध्ये खूप शक्ती आहे. फक्त ते कसे वापरायचेत, कसे बोलायचेत, हे फक्त शिकणं महत्वाचं आहे. बरं, हे प्रत्येकाला माहित आहे. फक्त जी धूळ साचली आहे ना, ती आम्ही फक्त हे सगळेजण धूळ साफ करायचं काम करतो. आता मला सांग, हे तुलाही माहित आहे. हो, हो. फक्त काय होतं, कळतं पण वळत नाही. actually आणि ते सुद्धा कळतं पण वळत वळत नाही. नाही. कारण आपण लहान मुलांना सुद्धा हो हा आळशीच आहे, हा काही अभ्यास करत नाही. ह्या कारण पद्धतीने आपण त्याच्यामध्ये चर्चा बदल सुरू घडवण्याच्या आधी आपल्यात बदल घडवणं खूप गरजेचं महत्त्वाचं. आहे. आणि आत्ताचं जे फास्ट लाईफ आहे, हो. कळलं, आता आपण कोणाला दोष देऊ शकत नाही. पण काय गरजेचं आहे, एक्सेप्टन्स, जो कुठेतरी थांबलाय. आज मी अशी आहे समजा, आज माझ्याकडे ही गोष्ट नाही आहे, तुझ्याकडे डायमंड रिंग आहे, माझ्याकडे नाहीये. पण मग ती एक्सेप्ट करायला पाहिजे की मला मिळेल ती, मी मिळवेन ती. पण तिथे जर कुठेतरी जलसी वृत्ती असेल, एक्सेप्टन्स कमी झालेला आहे. आज जर आपल्याकडे जे आहे ना, ते आनंदाने एक्सेप्ट करायची तयारीच वृत्तीच कमी झालेली आहे पण असं. मग मग 5 असे समजा अफर्मेशन जर काही आज तुला या आपल्या माध्यमातून द्यायचे असतील, की जे कॉमनली सगळ्यांसाठी असतील, म्हणजे मग तुमचे नातेसंबंध असो, तुमचं मनी मॅनिफेस्ट Blockages. करणं असो किंवा तुमचं आरोग्य असो, हेल्दी, जे तू मेन 4 पिलर्स खूप सुंदर सांगितले, की हे 4 पिलर्स आपल्याला हवे असतात. तर त्यांच्यासाठी अफर्मेशन्स असे काय सांगशील, की जे म्हणायला हवे? जे खरं तर म्हणायला हवेत म्हणजे सगळ्यात आधी मी हेल्दी आहे. उठल्या उठल्या, डोळे उघडल्या उघडल्या, तुम्ही हे वाक्य खूप लोकांकडून ऐकलं असेल. तेच मी परत सांगते की मी आजचा दिवस बघते, थँक्यू सो मच. मी खूप आभारी आहे त्या परमेश्वराची. तू आज विचार कर, तू अशा अनेक केसेस ऐकल्या असशील की ते डोळेच उघडत नाही. अरे रात्री तर झोपले होते, आम्ही गप्पा मारून झोपलो आणि ते सकाळी उठलेच नाहीये, पण आज मी डोळे उघडले. ती किती मोठी गोष्ट आहे. माधवी, ह्या सगळ्यांमागे ना जेव्हा तू इमोशन जोडशील ना, कारण की रोबोटिक बोलणं आणि तू जेव्हा त्यात इमोशन जोडते ना, तुला आतमध्ये फील होतं, त्या गोष्टी बदलायला सुरुवात होते. सो मी सगळ्यांना तेच सांगेल की मी मी खूप हेल्दी आहे, मी खूप आनंदी आहे. माझ्या आजच्या दिवसामध्ये जे जे चमत्कार होणार आहेत, ज्या चांगल्या गोष्टी माझ्यासाठी होणार आहेत, त्या स्वीकार करायला मी तयार आहे. माझे सगळ्यांशी नातेसंबंध खूप चांगले झालेले आहेत. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या स्वतःला सांगता, कळलं, आज माझ्याकडे चहू बाजूनी पैसा आलेला आहे आणि तो योग्य मार्गाने आलाय, ही गोष्ट महत्वाची आहे. बरोबर, हायलाइटेड, येस, पैसा आलेला आहे, पण कोणाला लुबाडून नाही आलाय, कोणाला फसवून नाही आलाय. त्याने काय होतं, अगेन माझ्या कर्मामध्ये मी ॲडिशनल करत असते, चहू बाजूनी आलाय. आपण ना, मला ही गोष्ट हवी आहे. ओके, जसं आपण मगाशी लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा अफर्मेशन्स म्हणालो, हां, मला ही गोष्ट हवी आहे, ती फक्त युनिव्हर्सला सांगा. ती कशी घ्यायची ना किंवा कशी मिळवायची त्याचे मार्ग तिला दाखवू दे. येस, युनिव्हर्स, ब्रह्मांड मला मला मार्गदर्शन करा. इव्हन तुला माहिती आहे का, निसर्ग, तुमच्या आजूबाजूला जी झाडं असतील ना, तू हे करून बघ, 21 दिवस करून बघ, रोज त्यांच्याशी बोल.
तुझ्या जिथे राहतेस तिथे जर तुझ्या गॅलरीमध्ये कुंडीमध्ये एखादं झाड असेल आणि तुला काय फील होतं तू 21 दिवसांनी मला फोन करून सांग. म्हणजे मी त्यांच्याशी बोलायचं. येस, गायडन्स माग त्यांचा. ओके. त्यांचा गायडन्स माग. तू निसर्गात एवढी शक्ती आहे की ते आपल्याला गाईड करू शकतात. तुला एखादी गोष्ट कळत नाहीये, सांग त्यांना की ब्रह्मांड, युनिवर्स किंवा ते झाड जे काही असेल, प्लीज मला मार्ग दाखवा. हा प्रश्न मी तुमच्याकडे सोपवलेला आहे. नक्की करून. कारण तुला एक सांगू का, ब्रह्मांडामध्ये कुठे प्रश्नच नाहीयेत. हे हे जेव्हा हे निर्माण झालं असेल, कुठेच प्रश्न नाही. ते कोणी निर्माण केले? आपण. आणि अगेन प्रश्न निर्माण आपण केले आणि त्याची उत्तरही आपणच शोधतोय. त्याच्याकडे फक्त उत्तरच आहेत, प्रश्न नाहीच आहेत. त्यामुळे ती तुम्हाला मिळणारच आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि मघाशी जसं तू सांगितलं की व्हिज्युअलायझेशन हे खूप महत्त्वाचं आहे. जसं मी तुला मगाशी सुरुवातीला सांगितलं की आपण विचार करतो, प्लस त्याच्यात इमोशन्स देतो, कृती करतो, ऍक्शन घेतो त्याच्याविषयी, आणि व्हिज्युअलायझेशन ते खूप महत्त्वाचं आहे. जर मला घर हवंय हो. तर मला घर कसं हवंय हे मी बघणार. हे मला क्लिअरली दिसलं पाहिजे की माझ्या घरामध्ये पूर्वेला मी इथे मंदिर ठेवलेलं आहे, किंवा त्याच्यामध्ये या साईडला या रंगाचा फ्लॉवर पॉट असेल, किंवा इथे हे कपाट असेल, त्याचा कलर हा असेल. इतकं तू जेव्हा त्याला व्हिज्युअलायझेशन करशील की ती पूर्ण तुला डोळ्यासमोर दिसतंय ते, आणि ते तू किती वेळा करतेस तेही महत्वाचं आहे. म्हणजे एकदा केलं ठीक आहे, एकदा करून तुम्ही हे करू शकता, पण सबकॉन्शियस माइंडमध्ये जेव्हा आपण कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड जेव्हा म्हणतो, तेव्हा तुझ्या सबकॉन्शियस माइंडला तुला काही सूचना पर्पजली द्याव्या लागतात आणि ते काम करायला सुरुवात करतं, कारण की त्याची शक्ती खूप जास्त आहे. पण मी तुला एक प्रॅक्टिकल विचार हो. विचारेन की आपण पॉझिटिव्ह राहणं. अनेक व्हिडिओज खूप वेळेला असं होतं, पण दिवसाचा सकाळ दुपार संध्याकाळ सेम नसते. बरोबर, वेगवेगळ्या हो. परिस्थिती असतात, बदलत जातो. कितीही म्हटलं आपण पैशाचं सोंग आणू शकत नाही. आपण असं म्हणतो की नाही माझ्याकडे मेरे पास बहुत पैसा है. एक डायलॉग होता प्रार्थना बेहरेचा सिरियल मधला. सो ते बोलणं ठीक आहे की माझ्याकडे खूप पैसे आहेत, पण जेव्हा तुम्हाला माहिती असेल की तुमच्या खिशामध्ये किती पैसे आहेत, त्यावेळेला कुठेतरी आपण म्हणतो ना की नाही म्हणायचं नाही. माझ्याकडे पैसे नाहीये, माझ्याकडे हे नाहीये. पण प्रॅक्टिकली ह्या गोष्टी नाही जमत आणि कुठेतरी मग ती पॉझिटिव्हिटी जी सकारात्मकता आहे ती कमी होऊन जाते. मग अशा वेळेला आपण स्वतःला कन्सिस्टंटली जे सातत्य आपण म्हणतो ते पॉझिटिव्ह कसं राहावं? अगेन तेच आहे की आपण आपल्या भोवतीने एक बॉर्डर तयार करतो. जसं आत्ता तू म्हणालीस की माझ्याकडे एवढाच आहे आणि माझ्याकडे खूप आहे, माझ्याकडे येतोय, युनिवर्स पाठवतोय पैसा, योग्य मार्गाने माझ्याकडे पैसा येतोय. आय आय लव्ह मनी, पैसा माझा मित्र आहे. हे जेव्हा जेव्हा तू अफर्मेशन देत राहशील, कंटिन्युअसली देत राहशील आणि कृती पण करतेस, तो तुझ्याकडे येत राहणार. तू हाही प्रयोग कर. मला भरपूर प्रयत्न करायचे. आणि म्हणजे मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगेल की करून बघा. आज मी फायनान्शियली फ्री आहे. बऱ्याचदा तू एक लोन म्हणजे बरोबर. हो. मला असं वाटतं की आपल्या भारतामध्ये असं कुठलं घरच नाही की एक Financial 80% problem घरं नाही. असतील की ज्यांनी कुठेतरी लोन घेतलेलं असेल. पण काय होतं, सकाळ संध्याकाळ माझ्यावर खूप लोन आहे, आता ते कसं फेडायचं, कसं. तुम्ही काय होतं की तुम्ही तुमची एनर्जी वेगळ्या मार्गामध्ये, बरोबर. वेगळ्या ठिकाणी अप्लाय करताय. तीच वेगळ्या ठिकाणी अप्लाय करा. मी फायनान्शियली फ्री आहे, फायनान्शियली फ्री आहे, माझ्याकडे खूप पैसा येतोय. सो ती दारं ओपन होत राहतात. अगेन मी तेच सांगितलं की विचार, बरोबर. हा सगळा गेम आहे ना, तो विचारांवर आहे. सगळा गेम विचारांचा आहे. तुम्ही काय विचार करता तेच तुमच्या कृतीत येतं, तुमच्या बोलण्यात येतं, तुमच्या ऍक्शनमध्ये येतं. सो हे सगळं सर्कल आहे. बऱ्याचदा कसं होतं माहिती, तू ऐकलं असेल की रिलेशन्समध्ये मगाशी जसं तू म्हणाल की पॅटर्न रिपीट होतात. म्हणजे मला ना अशीच माणसं भेटतात ग, हो. मलाच अशी माणसं भेटतात ग माधवी, कळत जी मला सतत त्रासच देत राहतात. तू काय म्हणजे काय करतोय आपण? मी अशा माणसांनाच अट्रॅक्ट करते माझ्याकडे. जेव्हा म्हणून हे मॅनिफेस्टेशन किंवा हे जे मेडिटेशन आपण सांगतो, किंवा साधं हे 4 वाक्य जे मी सांगितले, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. येस, हवाईयन प्रेयर ज्याला आपण म्हणतो. काय होतं की तुझं नेगेटिव्हिटी रिलीज करायला मदत करते. कारण आपल्यामध्ये ना एवढ्या वर्षांची नेगेटिव्हिटी असते, जी लोकांना वाटतं की मॅजिक व्हावं, हा स्विच वर्ड सांगितला, हा मंत्रा सांगितला. जेव्हा आमच्याकडे क्लायंट म्हणजे
येतात. मी त्यांना फॅमिली म्हणते माझी. सांगितल्याच्या नंतर ते त्यांचे अनुभव जेव्हा सांगतात ना, तेव्हा खूप छान वाटतं, की येस आणि ते काम करतं. म्हणून ते मला अनुभव सांगतात. म्हणून ते माझ्याकडे येतात. ओके. काही मला अनुभव सांगू शकशील? हो, म्हणजे जसं आपण ना आकाशिक रेकॉर्डिंग म्हणजे पास्ट लाईफचं हो, तेही आपण करतो. तर त्याच्यामध्ये एका मुलीचं जेव्हा केलं होतं, तर ह्याच्यामध्ये कसं होतं माहिती आहे, की फक्त मी कोण होते पास्ट लाईफमध्ये किंवा काय एवढ्यासाठीच नाही. कळलं? एखाद्या व्याधीसाठी, एखाद्या भीतीसाठी ही पास्ट लाईफ लोकं करतात. तर त्याच्यामध्ये एकीला ना ते माहिती लिफ्टमध्ये किंवा उंचावर असल्यावर भीती वाटते. हां, 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 तसं होतं. तर ते जेव्हा तिचं सेशन केलं किंवा काही, तर त्याच्यामध्ये क्लिअरली जेव्हा तिचे रेकॉर्ड्स ओपन केले किंवा काही, त्यात क्लिअरली असं दिसलेलं आहे, की गाव दिसलेलं. त्याच्यामध्ये तिचं घर असं एकदम खेड्यातलं. बरं आता ती ती म म महाराष्ट्रीयन हां पूर्ण दिसत होतं. आता ती महाराष्ट्रीयन नाहीये. म्हणजे ती वेगळ्या ठिकाणी अ, आधीचा जन्म हां, आधीचा जन्म. आणि तिथे लहान असताना तिला क्लिअरली दिसत होतं सगळं. तिच्या कपड्यांपासून सगळं जेव्हा त्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्या टेक्निक्स असतात. आणि मग ते करता तिला असं दिसलं, की तिथे ती 4-5 मुलं जी काही खेळत होती, त्यांच्यामध्ये ती होती आणि खेळता तिथे नदी होती. त्या नदीमध्ये ती पडली आणि कोणाचंच लक्ष नव्हतं. आणि तिथे ती गुदमरून तिचा अ, मृत्यू झाला होता. आणि ती भीती तिने तिची भीती कॅरी फॉरवर्ड केली होती या जन्मात पण. आणि ती एवढी रडली. तिला तिचं रिझन कळलं. त्यातून तिला काही मेडिटेशन्स दिले गेले आणि ते आता खूप छान आहे. म्हणजे हेलिंग मी म्हणेन ह्याला आणि आपण चाइल्ड हेलिंग म्हणतो. ते पुन्हा एकदा मी असं ऐकलंय, की आज तुम्ही जे काही बनवण्यासाठी किंवा ज्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, कुठेतरी आपलं चाइल्ड मधले जे काही आपले दुःख हो, 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 असतात, हो, हो, हो. वेदना असतात, हो. त्या कुठेतरी घर करून असतात. कारण हो. प्रत्येकाचं बालपण सगळ्यांचं खूपच सारखं छान नसतं. असं नसतं, सारखं नसतं. अप्स अँड डाऊन्स बालपणामध्ये सुद्धा असतात आणि कुठेतरी ते ब्लॉकेजेस मी म्हणेन, की ते कॅरी फॉरवर्ड होतात आणि तेच कुठेतरी आपल्याला आता त्रास देतात. तुला एक अजून उदाहरण देते, की जसं ब्लॉकेजेसचं तू सांगितलंस आपल्या चक्रांचं बालपणीचं रिलेशनशिपमध्ये पण. तर त्याच्यामध्ये कधी-कधी ना नॉट नेसेसरी आपल्या घरी खूप छान आहे, पण कधी-कधी बघ बाहेर आत्ता हे गुड टच, बॅड टच हे आत्ता आलंय. त्यावेळेला आपल्याला गुड टच, बॅड टच शिकवणारं कोणी नव्हतं. इतकं ओपनली बोललं जात नव्हतं. जसं आत्ता आपण आपल्या मुलांबरोबर बोलतो किंवा काही. कधी-कधी अशा गोष्टींचा सुद्धा ब्लॉकेज तयार होतो. आपण कोणाशी बोलत नाही. काहीतरी इन्सिडेंट घडलेला असतो. कोणाला सांगायचा? कसा सांगायचा? किंवा अशा काही गोष्टी आमच्याकडे जेव्हा येतात, अ, ते बोलू शकत नाहीत. किंवा म्हणजे ॲज पर म्हणजे आता आम्ही जेव्हा काउन्सिलिंगला येतात तेव्हा ते सगळंच सांगतात कारण सांगावंच लागतं. त्याच्याशिवाय मग आम्ही त्यांना गाईड करू शकत नाही किंवा रेमेडीज देऊ शकत नाही. तो पण बऱ्याचदा असं होतं की काही जे नॉर्मल असतात. तर असं आपल्या आयुष्यातला एखादा इन्सिडेंट असतो ना, की तो आपल्याला आयुष्यभर ट्रिगर करत असतो आणि त्यातून ते कुठेतरी एक चक्र ब्लॉक होतं आपलं. कधी-कधी आपल्या नातेसंबंधांवर. त्याच्यात एक छोटीशी रेमेडी मी सांगते. ब्लॅक कलरचं पेपर घ्या. म्हणजे आपल्याकडे ते रंगीत पेपर येतो माहिती आहे? कुठलाही. हां, हां. पण तो काळ्या कलरचा घ्यायचा. काळ्या रंगाचा घ्यायचा आणि त्याच्यावर ब्लॅक पेननेच तुझ्या मनात जे आता साठलंय किंवा एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय, तुला ट्रिगर करते ती गोष्ट, ती लिहून काढा. हां, ती लिहून काढा, ती जाळा आणि त्याची ॲश युनिव्हर्समध्ये ब्लो करा. आता तू म्हणशील ब्लॅक पेपरच का? हां, कारण काय होतं, की ती निगेटिव्हिटी असते. तू जेव्हा आपण व्हाईट पेपरवर लिहितो, ओके? तू अगेन ते लिहिल्यावर वाचते आणि आपलं मन इतकं चंचल असतं ना आणि इतकं फास्ट असतं ना, की तू पुन्हा त्या इमोशनमध्ये जाते. पुन्हा ते फील करते. पुन्हा ती सिच्युएशन अनुभवते आणि परत त्या चक्रात अडकते. आणि हे एका दिवसाचं नाहीये. तुला जोपर्यंत बरं वाटत नाही, तोपर्यंत तितके दिवस म्हणजे आम्ही कधी-कधी 7 दिवस सांगतो, कधी 11 दिवस सांगतो, 21 दिवस सांगतो. तू रोज ते करायचं. कधी-कधी एखाद्याचा ट्रॉमा इतका अ, त्याला त्रास देत असतो, की त्याने हेल्थ इश्यूज सुरू होतात. मग त्यावेळेला आम्ही सांगतो, की काय मनामध्ये एखादी गोष्ट जी ट्रिगर करते खूप जास्त, ती लिहून काढा. रिलेशनमध्ये तर खूप होतं. तू जसं हेल्थ इश्यू म्हणाली पुन्हा मी विचारेन की आता खूप कॉमन आहे महिलांमध्ये मुलींमध्ये हो. PCOS, PCOD, थायरॉइड
आणि हे असे आजार किंवा कॅन्सर हो हो हे बरे होऊ शकतात हो आपल्या विचाराने आणि हो 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 माधवी तुला सांगते रेकीमध्ये इतकी शक्ती आहे. म्हणजे अगेन अगेन सायन्स आहे. एनर्जी एक्सचेंज होते. तू बघशील की अमेरिका किंवा म्हणजे US वगैरे तिकडे ना हॉस्पिटल्समध्ये असे रेकी सेंटर्स आहेत. ते रेकी हिलरला बोलवतात, रेकी ग्रँड मास्टरचे असतात त्यांना बोलवतात आणि काही काही पेशंट्सला रेकी द्यायला लावतात. कारण तिथे काय होतं, तू तुझे विचार पाठवत असते, तुझी एनर्जी पाठवत असते आणि त्यातून म्हणजे असं नाही की डॉक्टरकडे जायचं नाही. ते ते उपचार तुझे करायचे आहेत. पण शेवटी मानसिक लेवलवर तुला जे बळ मिळतं, तू शरीरावर काम करत असते, पण मनावर कधी काम करणार? आणि मनाने मग हे विचार करणं की मी healthy येस, आहे. येस, येस. विचार. तुमच्या क्राउन चक्रामध्ये तुम्हाला काय आत सोडायचं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून म्हटलं ना सकाळी उठल्याबरोबर की मी मी खूप खूप ब्लेस्ड आहे आणि हे बोलताना ना तुझं तुला जाणवायला पाहिजे. ते आत डीप जाणवतं ग ते. आपल्याला असं वाटतं की चल मला अन्न मिळालंच आहे ना, त्यात काय मी कमावते, मी खाते, हाही एक विचार असतो. पण आज ते मला मिळालंय. आज असे असंख्य आहेत की त्यांना नाही मिळत. बरोबर. पण हे फक्त बोलणं आणि ते ते फील करणं. कधी कधी डोळ्यात पाणी येतं. कधी कधी खरंच डोळ्यात पाणी येतं की मी किती ब्लेस्ड आहे. आज तू मला इथे बोलवलंयस. आज मी इथे मला हे बोलताना सुद्धा शहारे येत आहेत. आय एम सो ब्लेस्ड. मी मी घरातून बाहेर पडले, मला ओला मिळाली ग. मी छान आरामात बसून आले. इथे आले, तू मला म्हणजे इतकं छान स्वागत केलंस. आज मी इथे इंटरव्ह्यूज देते, मी घरी जाणार, मी छान जेवणार. म्हणजे एक छोट्या छोट्या गोष्टी किती. पण तू बघशील तर आपण दिवसभरात काय बोलतो. अरे यार आज ट्रेनच नाही, किती गर्दी, पण तुला ती मिळाली. ती नसती मिळाली तर तू काय केलं असतंस? बरोबर. आपण जे नाहीये किंवा जो त्रास होतो त्या त्याचाच विचार जास्त करतो. आणि मला फक्त माझ्याकडे काउन्सिलिंग किंवा माझे जे म्हणजे जे क्लासेस किंवा काय, तर त्याच्यामध्ये मी एकच असतं की तुम्हाला प्रत्येक वेळेला तुमची एनर्जी ना रिसायकल करणं गरजेचं असतं. ह्याला मी रिसायकलिंग म्हणते. कारण आता मी तुझ्याशी बोलते, जसं मगाशी तूच स्वतःच म्हणाली की सकाळ वेगळी असते, दुपार वेगळी असते. आज तू माझ्याशी बोलते, तू खाली जाशील, बॉसशी बोलशील, बॉसने तुला काय 4 गोष्टी सांगितल्या की तुझा मेंदू ट्रिगर होणारच आहे. माधवी, काय हा इंटरव्ह्यू घेतलायस तू? माधवी म्हणेल मी सकाळपासून त्या इंटरव्ह्यूसाठी सकाळपासून ते गेले 4 दिवस खपते, त्यांच्याशी कोऑर्डिनेट करा, प्रश्न डिसाईड करा आणि मी एवढा छान इंटरव्ह्यू घेतला आणि मला हे आलं. सो तुझी एनर्जी फ्रिक्शन ऑफ सेकंड अप अँड डाऊन होणार. आणि म्हणूनच त्याच्यासाठी ती सकारात्मकता किंवा त्या गोष्टी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण रेमेडीज वेगवेगळ्या देतो, पण छोट्या छोट्या गोष्टी. तू झाडांशी बोल, लिही तू. आज दिवसभरात तुला वाईट वाटलं तेही लिही, पण नंतर त्याची पॉझिटिव्ह साईड बघ. त्यात तुझं काही चुकलंय का, ती गोष्ट बघ. मग तुला काय बदलायचंय, बदल. हा खूप महत्वाचा असतो. रेमेडी ह्याच्यासाठी काय करतो, जसं आता तू म्हणालीस की जसं मी आपण बघितलं की आता मी तुझ्यासोबत आहे, छान इंटरव्ह्यू झाला, थोड्यानंतर मी अशा झोन मध्ये जाईल की जिथे हे विचार करणारे लोक नसतील. तो झोन वेगळा असेल, तर ती एनर्जी लेवल वेगळी होईल. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजे मी म्हणून सुनांचं असं खूप होतं की हा हा माझी सासू खूप छान आहे, आणि तेवढं एखादं वाक्य सासू म्हणाली की झालं फुल मूड चेंज, किंवा नवरा पण आला किंवा काही. एक एखाद्या वाक्याने सुद्धा आपला पूर्णपणे रिमोट कंट्रोल आपला पूर्णपणे हलतो. सो अशा वेळेला काय करावं त्या फ्रिक्शन मोमेंटला? कारण ना हे हे कॉमन आहे, हे खूप कॉमन आहे. कारण आपण माणूस आहोत. म्हणजे मी तर सरळ सांगते, हे होतं, नाहीतर आपण आज हिमालयात असतो. बरोबर, अगदी सिद्धी तपस्वी कोणीतरी असतो. म्हणजे आज माझंही होतं. मला हळूहळू परत 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 स्वतःला चार्जअप करावं लागतं. त्याच्यासाठी अजून एक छोटीशी एक्सरसाइज मी देईल. टीचर आहे ना. होमवर्क वर होमवर्क. आपण माहिती लहानपणी चमचा लिंबू खेळायचो. हा, तर तेव्हा आपण कशाला खेळायचो? जिंकण्यासाठी. हा, की स्पर्धा. एक्झॅक्टली. तर ते जे आपल्या डोक्यात आहे, आत्ताही आपण सगळ्यांची स्पर्धा करत असतो, तर ते सोडून आत्ताही रोज चमचा लिंबू खेळायचा. पण कोणासाठी? स्वतःसाठी. तो चमचा आहे, तो माझा प्रॉब्लेम आहे, पण त्याच्यामध्ये जे लिंबू आहे तो माझा आनंद आहे, माझी मनशांती आहे, आणि ती मला पाडायची नाहीये.
हा मनशांती ती पडू द्यायची नाही आणि ती किती येस. प्रॉब्लेम असो तो बॅलन्स मनशांतीचा सो सांभाळायचा. तू आता जसं म्हणालीस की मला कोणीतरी म्हणजे मलाही राग येतो, ट्रिगर पॉइंट्स ट्रिगर होतात होते. आपल्या म्हणजे मी डोक्यात. आज बरोबर. बोलतेय हो. तर याचा अर्थ असा अजिबातच नाही की मी ग्रेट आहे, मी खूप एकदम आता झाले, असं काही नाही. कधी कधी मलाही वाईट वाटतं, मी ह्युमन बिंग आहे ना. बरोबर. 7 चक्रा Yes. जे आहेत, जसं तू डॉक्टरकडे एकदा गेलीस की तू लाईफ लॉंग असं नसतं. तर त्याच्यासाठी जी काही काळजी घ्यावी लागते ती आपण घेत असतो. तर ते तसं आहे की एकदा पडला, ठीक आहे, आज मला राग आला, दोनदा पडला. पण हळूहळू जेव्हा तू हे प्रॅक्टिस करत राहशील की आज सकाळी घरातून सकाळी उठल्यावर मी माझी 4-5 जे अफर्मेशन सांगितले, आय एम हेल्दी, मी हॅपी आहे, मी सगळ्या चमत्काराने आज माझ्याकडे पैसा येणार, छान कामं येणार, चांगली माणसं भेटणार, पॉझिटिव्ह माणसं भेटणार, हे सगळं तू बोलल्याच्या नंतर आज माझा जो चमचा आहे त्यातलं लिंबू मी पडू देणार नाही. बरोबर. कोणी मनशांती काहीही जी बोलो. आहे ती मी तशी पडू देणार येस नाही. येस येस, माझी शांती मी ढळू देणार नाही. एक पुढचा प्रश्न असा येईल की एक महत्वाचा जो तुला ना सगळं कळत असतं. म्हणजे आज तुझ्याशी पण मी बोलते मला सगळं कळतंय. मी आज तुझ्या सानिध्यात आहे. त्यामुळे ते वाइब्स पॉझिटिव्ह आहे. 4 पॉझिटिव्ह व्हिडिओज ऐकल्यानंतर आपण हा मला सगळं कळतंय असं होतं. पण पिरियड ऑफ टाईम कळतंय पण वळत नाही. अशी सुद्धा गोष्ट होते. अनेकांकडे सगळ्या गोष्टी आहेत. पद, पैसा, हो. घरदार सगळं. पण तरीही एन्झायटी, डिप्रेशन, निगेटिव्हिटी ह्या गोष्टी आहेत. मग खऱ्या माणसाने कधी ओळखावं की नाही कुठेतरी आता आपल्याला काउन्सिलिंगची गरज आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला कुठेतरी एखादे गुरु म्हणा किंवा रेकी ग्रँड मास्टर जे असतात त्यांच्याशी काउन्सिल करणं खूप महत्वाचं आहे. खूप छान प्रश्न विचारलास माधवी. कारण आत्ता आत्ता थोडी ही सगळी जागृती झाली आहे, पण तरीही मी अशी काही माणसं बघितलेली आहेत की लाज वाटते. बरोबर. मी कसं सांगू? पहिली गोष्ट तर ओपन अपली बोला. जे काय होतंय ते ओपन अपली बोला. जेव्हा तुला असं वाटत असतं ना की आत्ता माझ्या आतून काहीतरी हललंय किंवा मला नाही, माझा रोजचा दिवस म्हणजे मला जसा हवाय तसा नाही जात आहे, किंवा मला सतत माझ्या तोंडातून तक्रारी बाहेर येत आहेत का, किंवा माझा हा हेल्थचा इश्यू मोठा झालाय का, किंवा काय होतोय, मी जसा विचार करायला पाहिजे तसं करत नाहीये का. अनेक अनेक आपल्याला ना आप आप जेव्हा आपण स्वतःला तपासू ना जरा, पण त्याच्यासाठी गरज आहे 10 मिनिटं रोज स्वतःशी बोलण्याची, ज्याला आपण सेल्फ टॉक असं म्हणू. म्हणू शकतो. बरोबर. जेव्हा तुला खरंच असं वाटतंय की हे माझे एरियाज आहेत आणि जे बिघडले आहेत, मनी, पैसा बिघडलाय, पैशांचा एरिया बिघडलाय का, पैसा येत नाही का, कुठेतरी ब्लॉक झालाय का, किंवा हेल्थ, बऱ्याचदा तू बघशील की कोणाला विचारलं की 4-5 गोष्टी तरी सहज येतात. Help. हेल्थ, मग त्या मी का इम्प्रूव्ह करू शकत नाहीये. मग त्यावेळेला अशा गायडन्सची किंवा अशा काही गोष्टी, अशा काही रेमेडीज की जे त्याने काय होतं माहिती, बेसिकली सांगते, लोकांना असं वाटतं की हे काय, किंवा हे काय मॅजिक आहे. नाही, त्याने फक्त आपली आतून, अगेन मी म्हटलं ना, हे एनर्जी सर्कल आहे, ते पॉझिटिव्ह राहायला मदत करते. आज तू जेव्हा पॉझिटिव्ह असेल बघ ना, एखाद्या दिवशी तू घरातून छान तयार हो, बाहेर पड, एखादा दिवस बघ, तुला स्वतःला माहित नाही का, पण तू हसत असते, बरोबर. तुला असं ना छान आतून फील होत असतं की छान माणसं, म्हणजे तुझं सगळी कामं पण सहज होत असतात. तुला रिक्षा, ट्रेन जे काही आहे ते सहज भेटतं, बसायला जागा मिळते, खूप प्रसन्न प्रसन्न मूडमध्ये तू असते. आणि कधी कधी तू उठल्या उठल्या कधी कधी तुझा वेगळाच सूर लागतो. झालेलं काय असतं, काहीच नाही. काही. तीच ट्रेन, तेच ऑफिस, तीच माणसं, तेच घर, पण आपले मूड स्विंग्स होतात. बरोबर. हो. मग त्याच्यासाठी आपल्याला तपासणं, मग मला गरज आहे का जाण्याची, मला काउन्सिलिंग करण्याची गरज आहे का, काही मला खातंय का आतमध्ये, मला कोणाशी बोलण्याची गरज आहे का, तर नक्कीच जाऊन काउन्सिलरकडे बोललं पाहिजे, ओपन अप झालं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही ओपन होता ना, तेव्हा तुमची चक्रांमधले ब्लॉकेजेस जायला मदत होते. मदत. कारण की कुठल्या चक्रामध्ये ब्लॉक आहे, तिथे काय प्रॉब्लेम आहे, हे जसं जसं तू हो. कम्युनिकेटचं म्हणाला, तर तुझ्या थ्रोट चक्रामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, ते त्यामुळे मी एक्सप्रेस काही जे आहे. एक्सप्रेस करू शकत बरोबर. नाही. डिसिजन घेताना तुझी गडबड होते का, तू दरवेळेलाच रॉंग डिसिजन घेतेस का, स्वाज्ञाचक्र. सो आज्ञाचक्रामध्ये. किंवा मग तुमच्यात तेवढी पॉवर पाहिजे, जसं रतन टाटाने सांगितलंय की मी बरोबर आहे म्हणून डिसिजन घेत नाही, डिसिजन घेतो आणि त्याला बरोबर करून दाखवतो. मग हे एवढं तुझ्यात पॉवर पाहिजे की ठीक आहे, मी डिसिजन घेतलाय, पण मग त्याला मी बरोबर करून दाखवणार. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या खूप गरजेच्या असतात. आणि त्यातून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे
की मी स्वतःला आनंदी ठेवणं. दुसऱ्यांची जबाबदारी मी नाही घेतली आहे किंवा घेऊही शकत नाहीये असं होतं. पण बऱ्याचदा काय होतं माहितीये, आपण अननोइंगली त्यांनी आपल्याला सांगितलं नाहीये, पण त्यांची जबाबदारी आपण घेत असतो. की ते आनंदी राहिले पाहिजेत हा. म्हणजेच कुठेतरी आपण आपल्या स्वतःचा विचार करणं खूप महत्वाचं आहे आणि स्वतःवरती काम करणं खूप आणि त्याला महत्वाचं आहे. सेल्फिशपणा म्हणत नाही. पण आजकाल आपण म्हणतो की आपण सेल्फिश आहोत. हरकत नाही. हरकत selfish होणं नाही. सुद्धा चांगलं आहे. हो, कारण काय होतं, ते सेल्फिश होणं म्हणजे काय होतं, तू जेव्हा आनंदी असशील ना, जर तू आता आनंदी नसतीस ना, तर तू माझ्याशी एवढ्या छानपणे बोललीच नसती. बरोबर. हा तुझा मूड काहीतरी वेगळा असता ना, तर तो तुझ्या ऑरातून, तुझ्या बोलण्यातून आला असता. आणि म्हणून स्वतःला छान ठेवणं गरजेचं आहे. मी खूप छान आहे, आनंदी आहे. माझा आजचा दिवस भन्नाट मस्त गेलाय. इतकी पॉझिटिव्ह राहणं आणि इतकी पॉझिटिव्ह वाइब्स पॉझिटिव्हिटी देणं. राहणं, वाइब्स आले पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्हाला जे जे मार्ग दिसत आहेत ते ते करा. जसं तू म्हणालीस की कोणाला काउन्सिलिंग करायचंय, बरोबर. हिलिंग करून घ्यायचंय, ते करा. नाही, तुमचा कोणी गुरु असेल, स्वामी आहेत. आजकाल स्वामी खूप 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 म्हणजे मला जेवढे भेटतात, मी स्वामी बरोबर. स्वामी भक्त किंवा मी दासबोध वाचते ना, मला माझ्यात ती पॉझिटिव्हिटी येते. म्हणजे मला माहित असतं की ती शक्ती माझ्या बरोबर आहे. प्रत्येकाबरोबर असेल, नो डाऊट. असं कधीच होत नाही देव की आज मी काहीतरी करते म्हणून ती शक्ती माझ्याकडे आहे आणि तू काही करत नाहीस. नाही, असं नाहीये. आम्ही सांगतो ते ब्रह्मांड सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी काम करतं. सगळ्यांसाठी. तुला अनेक म्हणजे मला तुझ्या आतापर्यंतच्या या उत्तरांमध्ये हे सापडलं की आपण स्वतःशी कनेक्ट होणं खूप महत्वाचं आहे. जे विद्या सुद्धा सांगते आणि स्वतःशी सेल्फ टॉक किंवा स्वतःला पत्र लिहिणं. अनेक ठिकाणी मी ऐकले की आपण स्वतःला पत्र लिहिणं फार महत्वाचं आहे असं म्हणतात किंवा सेल्फ टॉक तू म्हणाली, मिरर टॉक म्हणाली किंवा तू डायरी लिहिणं सुद्धा मी खूप जणांकडून ऐकले की रोज डायरी लिहित जा. रोजनिशी आपण म्हणतो की आधी होती आता रोज नाही खरं तर. पण हे कशा पद्धतीने आपण म्हणजे डायरी कशा पद्धतीने लिहावी ह्यासाठी काही टिप्स आम्हाला देशील?